नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागे आपण समरूपता या टॉपिकला सुरुवात केली होती. यात आपण पाहिलं होतं की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय आणि कसं येतं. त्यानंतर आपण त्याच्या 3 अटीही पाहिल्या होत्या. आता त्याच्यावर आधारित आपल्याला आज सोडवायचं आहे सराव संच 1.1. तर सराव संच सुरू करण्यापूर्वी आपण काय करूयात, मागे आपण काय पाहिलं होतं याचं थोडक्यात एक रिव्हिजन करून घेऊयात की काय पाहिलं होतं. तर तुम्ही मागे काय पाहिलं होतं पहा, दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ म्हणजे आपण समजा म्हटलं A1 छेद A2 यांचा गुणोत्तर जर काढला तर तो काय येत होता, तर B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. अटी काय होत्या, पहिली अट होती जेव्हा पाया समान असतील त्यावेळेस आपण काय लिहायचो त्यांचे गुणोत्तर, तर ते त्यांचे लिहायचे H1 छेद H2. जर उंची समान असतील तर आपण काय लिहायचो, A1 छेद A2 बरोबर B1 छेद B2. पण जर पाया B1 आणि उंची H1 आणि H2 हे सगळे समान असतील तर आपण काय लिहायचो त्यांना, तर A1 छेद A2 बरोबर उत्तर काय आलं होतं 1, म्हणजे यांचे क्षेत्रफळ काय झाली एकमेकांना समान. तर असे आपण सूत्र पाहिले होते बरोबर. हेही एक सूत्र होतं आणि हे एक सूत्र होतं. ठीक आहे. आता याच्यावर आधारित आपल्याला उदाहरणं सोडवायचे. तर उदाहरणांना सुरुवात करण्यापूर्वी आपण पहिला प्रश्न पाहूयात की ते काय काय सांगतायत आणि आपण ते कसं सोडवायचं. पहिला प्रश्न पहा, एका त्रिकोणाच्या पाया 9 आणि उंची किती आहे 5 आहे. तर आपण काय करायचं, सिंपली त्या त्रिकोणाला आपण B1 आणि B2 सांगून द्यायचं. का इथं काय मिळतं तुम्हाला, इथं मिळतो B1 आणि उंची मिळाली म्हणजे तुम्हाला इथं काय मिळालं H1, एका म्हणजे एका त्रिकोणाचं झालं. दुसऱ्या, मग इथं दुसऱ्याचा पाया किती आहे 10, आपण याला काय लिहिणार B2 आणि याला काय लिहिणार H2. तर तुम्हाला सगळ्या किमती मिळाल्या, लिहून घ्यायच्या. B1 किती मिळालं आपल्याला, तर B1 मिळालाय 9. H1 किती मिळालाय आपल्याला, तो मिळालाय 5. B2 किती मिळालाय, तो मिळालाय 10 आणि H2 किती मिळालाय, तो मिळालाय 6. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचंय. मग आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे सूत्र आहे A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. चला बरं टाका किमती. B1 ची किंमत काय आहे 9 गुणिले H1 ची किंमत काय आहे 5 भागिले B2 ची किंमत काय आहे 10 गुणिले 6. आता काय करणार आपण, सिंपली ह्यांना सॉल्व करून घेणार. 6 आणि 9 एका पाड्यामध्ये येतात, तर 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. 5 एके 5, 5 दुने 10, 3 एके 3 आणि 2 दुने 4. तर तुम्हाला A1 छेद A2 किती मिळाला 3 छेद 4. हे झालं तुमचं उत्तर. तुम्ही असंही लिहू शकता किंवा तुम्हाला जर लिहायचं असेल उत्तर तर दुसऱ्या पद्धतीत, म्हणजे असं A1 A2 बरोबर 3×4 हे पण तुमचं उत्तर आहे. तुम्हाला जसं लिहायचंय तसं तुम्ही परीक्षेत लिहू शकता. दोन्ही प्रकारे लिहिलं तरी पूर्ण मार्क्स मिळणार आहेत. काय केलं होतं आपण याच्यामध्ये, आधी आपण सगळे सूत्र पाहून घेतले. सूत्र पाहिल्यावर आपण काय केलं, प्रश्न वाचून घेतला. प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला काय समजलं, तर इथं दोन त्रिकोण आहेत आणि पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची दिलेली त्याला मी B1 आणि H1 म्हटले बघा, B1 आणि H1. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची दिलेली मी त्याला B2 आणि H2. दुसऱ्या आहे म्हणून मी 2 लिहिलं, H1 आणि B2. त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, मग पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला मी A1 म्हटलो आणि दुसऱ्याला A2 म्हटलो आणि मग पुढे सूत्रात टाकून मी सोडवून घेतलं. ठीक आहे. तर हे होतं तुमचं फर्स्ट एक्झाम्पल. आता आपण दुसऱ्या एक्झाम्पलकडे वळूयात. आता दुसरं गणित पाहूयात. दिलेल्या आकृतीमध्ये BC काटकोन AB, आकृतीमध्ये काय BC काटकोन आहे AB ला, दुसरं काय आहे AD काटकोन आहे AB ला. ठीक आहे. आता BC ची किंमत किती आहे, तर 4. हे बघा BC ची किंमत किती आहे 4. नंतर AD किती आहे, AD आहे 8. तर क्षेत्रफळ त्रिकोण ABC छेद क्षेत्रफळ त्रिकोण ADB काढा. सगळ्यात सोपं उदाहरण कसं काढायचं पहा.
सरळ सरळ आपल्याकडे सूत्र काय ते वापरून घ्यायचं. क्षेत्रफळ त्रिकोण कोणाचं पहिलं पाहतोय आपण, तर ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ADB. ठीक आहे. आता हे लिहून घेतलं. ABCचा पाया काय आहे, तर AB. बघा ABCचा पाया AB आणि उंची काय आहे BC भागिले ADB. ADBचा पाया AB आणि उंची काय आहे AD. इथं जर पाहिलं तर इथं काय आहे, पाया काय आहे, तर पाया समान आहे. ठीक आहे. पाया समान असल्यामुळे आपण काय करणार, पाया समान, हे बघा हे काय होणार, कॅन्सल होणार. तुम्ही डायरेक्ट सूत्र वापरलं असतं तरी चाललं असतं, तुम्ही आपल्या नॉर्मल सूत्राप्रमाणे गेलात तरी सुद्धा चालेल, ते कॅन्सलच होणार आहे. मग BC ची किंमत किती आहे, ती आहे 4 भागिले AD ची किंमत आहे 8. 4 एके 4, 4 दुने 8. उत्तर काय आलं, तर 1/2 कोणाचं, क्षेत्रफळ त्रिकोण ABC छेद क्षेत्रफळ त्रिकोण ADB. तर हे तुमचं उत्तर कोणाचं, तर दुसऱ्या गणिताचं. ठीक आहे. असं आपण सोडवलं दुसरं गणित. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पाया समान होता. तुम्ही जर डायरेक्ट म्हटलं की नाही मला माहिती आहे की पाया समान असताना आपल्या सूत्र काय असतं, तर सूत्र असतं A1/A2 बरोबर B1/B2. पाया डायरेक्टली कॅन्सल होतो. तुम्हाला जर तसं नाही आठवलं त्यावेळी तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही आपलं सरळ सूत्र वापरा आणि जे काय सेम असेल ते कॅन्सल होणार. मग आपल्याला माहित होतं तिथं पाया समान आहे म्हणून पाया कॅन्सल झाला आणि जे काय असेल ते उत्तर काढलं. ठीक आहे. आता आपण याच्यानंतर तिसऱ्या गणिताकडे वळूयात. तिसरं गणित पाहतोय आपण आता. तिसऱ्या गणितामध्ये काय दिलेलं आहे, आकृतीमध्ये रेख PS काटकोन रेख RQ. PS कोणाला, RS ला काटकोन आहे, बघा चिन्ह सहित दाखवलेलं आहे. नंतर रेख QT काटकोन रेख PR. QT PR ला काटकोन आहे. मग PR ची किंमत आणि PS ची आणि RQ ची सगळ्यांची किंमत दिलेली आहे. पहिली सुरुवात RQ ने करू. RQ किती दिलेला आहे, RQ दिलेला आहे 6. PS किती दिलेला आहे, तो पण दिलेला आहे 6. आणि R पासून S म्हणजे टोटल हे अंतर किती दिलेलं आहे, तर ते दिलेलं आहे 12. आणि आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे QT. सिंपल वेने सॉल्व करायचं कसं ते मी तुम्हाला सांगतोय, नीट समजून घ्या. वेगळं गणित आहे, सूत्राप्रमाणेच करायचंय, पण सूत्र गुणोत्तराचं नाहीये, सूत्र वेगळं आहे थोडंसं. पहा आता कसं. तुम्हाला सगळ्यात आधी जेव्हा आपण टॉपिकला सुरुवात केली होती तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण काय घेत होतो, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे सूत्र तुम्हाला माहित आहे. मग एवढी जागा मी का सोडली, आपल्याकडे याच्यामध्ये त्रिकोण एकच घ्यायचा आहे आणि त्याचे 2 पाया 2 उंची आहेत. तर त्रिकोण कोणता, तर हे पहा त्रिकोण आहे PQR. 1/2 पाया गुणिले उंची, तोच त्रिकोण परत एकदा घ्यायचा. मग क्षेत्रफळ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता तुम्ही म्हणाल की हे दोनदा का लिहिलं, आपण पुढे सोडवत जाऊयात, तुम्हाला आपोआप कळेल की हे दोनदा का घेतलेलं आहे. तर आता पहा 1/2 बरोबर गुणिले पाया गुणिले उंची, हे तर घेतलेलंच आहे. क्षेत्रफळ त्रिकोण PQR काढू. आपल्याला पाया आणि उंची कोणाची माहिती आहे हे फक्त समजून घ्यायचं. तर जर मी म्हटलं PQR याचा पाया 6 आहे, दुसरी उंची नाही माहिती कारण ती काढायची, पण दुसरी उंची माहिती आहे तुम्हाला, दुसरी काय आहे PS. थोडक्यात हे चित्र तुम्हाला असं दिसलं पाहिजे, आकृती. ही आकृती पहा तुम्हाला अशी दिसेल, आकृती अशी दिसणार तुम्हाला. ही आकृती अशी दिसते म्हणजे नेमकं काय होतंय, हा P आहे, हा S आहे, हा Q आहे, हा R आहे. तर PQR चा हा झाला पाया आणि ही काय झाली उंची. सरळ सरळ किमती ठेवा कारण ह्या दोन्ही किमती तुम्हाला माहिती आहेत आणि ज्या माहिती आहेत त्याच पहिल्या वापरायच्या ह्या गणितासाठी. तर 1/2 गुणिले पाया किती आहे 6, बघा आहे का नाही 6. त्यानंतर न उंची किती आहे 6, बे के बे, बेत्रिक 6, साहित्रिक किती 18. तर क्षेत्रफळ त्रिकोण PQR किती मिळालं 18. आता मी परत तेच त्रिकोण घेतोय, त्या त्रिकोणाची दुसरा पाया आणि दुसरी उंची बघूयात. तर PQR चा पाया PR आणि उंची काय आहे QT. हे बघा हे जरा लिहावं लागेल. तर पाया काय आहे PR गुणिले उंची काय आहे QT आणि क्षेत्रफळ त्रिकोण PQR तुम्ही काढलं, हे पहा काढले की नाही. इथं लिहू शकता समीकरण 1, इथं लिहू शकता समीकरण
1 वरून. समीकरण 1 वरून तुम्हाला काय मिळालं, तर क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू आर, त्याची किंमत किती मिळाली तुम्हाला, तर ती मिळाली 18. आता ही किंमत मिळाली, मी काय करणार, 1/2 गुणिले पी आर ची किंमत ठेवणार. पी आर किती आहे, तो आहे 12 गुणिले काय आहे, क्यूटी. आता मी पुढे जाऊन काय करणार आहे, पुढे मी 18 ची किंमत तशीच ठेवणार, 2 ने 6 ला भाग लावणार, बेके बे बेसक 12. तर इथं बघा 6 आलेला आहे, 18 बरोबर 6 गुणिले क्यूटी. पुढे कसं सॉल्व्ह होणार हे, क्यूटी मी एका साईडला ठेवतो, क्यूटी मी एका साईडला ठेवतो, जो गुणाकारात 6 आहे तो तिकडे जाऊन काय होणार आहे, भागाकार, म्हणजे 18 भागिले किती 6, 6 एके 6, 6 18. तुमचं क्यूटीचं उत्तर किती मिळालं तुम्हाला, तर क्यूटी मिळाला तुम्हाला 3. समजलं कसं सोडवलं हे, सिंपल होतं. सिंपल का म्हणतोय, कारण दोन्ही त्रिकोणांचे, त्रिकोण तसा एकच आहे पण ह्याच्यामध्ये 2 झाले. का झाले, कारण पहिल्या त्रिकोणाचा पाया हा बघा आर क्यू, उंची पी एस, परत तोच त्रिकोण आहे मग आपण त्याला दुसरा म्हणतोय. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया पी आर आणि उंची क्यूटी. क्यूटी काढायची होती म्हणून मी पहिल्या त्रिकोणावरनं क्षेत्रफळ काढलं, क्षेत्रफळ काढल्यानंतर उंची काढली. तर हे याचे सिंपल स्टेप्स आहेत. या गणिताचे जरा प्रॅक्टिस करा, नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये याची मदत होईल. ठीक आहे, हे गणित विचारलं जाऊ शकतं. आता आपण वळूयात चौथ्या गणिताकडे. चौथ्या गणितामध्ये आकृतीत पहा, एपी काटकोन आहे बीसी ला, एडी आणि बीसी एकमेकांना समांतर आहे. एक लक्षात घ्या, ज्या वेळेस समांतर रेषा असतील त्याच्या मध्ये येणारी उंची ही काय असते, समान असते. नेहमी लक्षात ठेवा, 2 समांतर रेषांमध्ये असलेली उंची समान असते. मग आता उंची समान असते हे आता तुम्हाला लक्षात येत नसेल की मी असं का सांगतोय, पण पुढे येईल बघा. मी काय करणार, क्षेत्रफळ त्रिकोण, कोणतं त्रिकोण पहिलं विचारलंय, तर ते आहे ए बी सी, एबीसी भागिले क्षेत्रफळ त्रिकोण दुसरं कोणतं विचारलं आहे, तर बी सी डी. पहिला त्रिकोण विचारला होता एबीसी छेद दुसरा त्रिकोण विचारला आहे बीसी डी. यांचा मी पाया आणि उंची दोघांची काढून घेऊयात. तर एबीसी याचा पाया काय आहे, तो आहे बीसी, गुणिले उंची काय आहे, उंची आहे ए पी, बरोबर दुसरा कोणता आहे बी सी डी. आता या त्रिकोणासाठी पहा, बीसीडीचा पाया काय आहे, तो आहे बीसी, आणि या बीसीडी ची उंची काय असणार आहे, ती सुद्धा एपीच असणार आहे. पहा, ती पण एपीच असणार आहे. हे सगळे समान झाले. थोडक्यात इथं काय झालं, तर इथं पाया आणि उंची दोन्ही पण काय झाले, समान झाले. आणि समान झाल्यानंतर इथं आलं काय, तर इथं आलं 1. तर थोडक्यात इथं याचं उत्तर क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी भागिले क्षेत्रफळ त्रिकोण बी सी डी हे काय आलेलं आहे, 1. याचा अर्थ आपण लिहू शकतो एकास 1, खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे. तर याचं उत्तर ह्या प्रमाणात लिहायचंय, तर कसं लिहिताल, क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी क्षेत्रफळ त्रिकोण बी सी डी बरोबर एकास 1. ठीक आहे, तर हे उत्तर होतं चौथ्या गणितासाठी. तर समजलं, हे गणित अगदी सोपं गणित होतं. ठीक आहे, आता आपण 5व्या गणिताकडे वळूयात. आता 5वं गणित पाहूयात. सेम आकृती दिलेली आहे आपल्याला, मागे एक एक गुणोत्तर विचारत होते, इथं फक्त 4 गुणोत्तर आहेत. काही अवघड नाहीये, सगळ्यात सोपं गणित तर हेच आहे. काय दिलेलं आहे, पी क्यू काटकोन बीसी, पी क्यू काटकोन बीसी, नंतर एडी काटकोन, हा बघा एडी काटकोन बीसी. तर खालील गुणोत्तरे काढा. सिंपल वेने जायचंय, आपल्याला माहिती आहेत सगळ्या पद्धती, सगळ्या स्टेप्स काय काय आहेत त्या पद्धतीने जायचं आहे. तर जे जे काढायचंय ते पहिलं आपण लिहून घेऊयात आणि सिंपली त्याचं कॅन्सलेशन्स करत बसूयात. ठीक आहे, तर पहिले आपण ते लिहून घेऊयात. आता जे 4 त्यातले प्रश्न विचारले होते मी सगळे लिहून घेतले, त्याचा एक आराखडा तयार करून घेतला. आता सुरुवात करूयात पहिल्या गणिताकडनं. तर पहिलं विचारलं होतं क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू बी. तर पी क्यू बीचा पाया काय आहे, तर बी क्यू, गुणिले पी क्यू बीची उंची काय आहे, तर ती आहे पी क्यू, भागिले आता दुसरा कोणता दिलाय, तर पीबीसी. मग पीबीसीचा पाया बी सी आणि त्याच पीबीसीची उंची तिथंच आहे बघा, तिथं काय आहे ती पी क्यू.
इथं काय समान आहे तर पी क्यू, पी क्यू पी क्यू काय झाले कॅन्सल. मग इथं राहिलं काय तर इथं राहिलं बी क्यू छेद बी सी. हे झालं तुमचं पहिलं गणित. हे पहिल्या गणिताचं उत्तर झालं. आता आपण दुसरं पाहूयात. तर क्षेत्रफळ त्रिकोण पीबीसी तसं इथं काढलेलंच आहे, पण आपण तरी पाहूयात. पीबीसीचा पाया काय आहे बी सी गुणिले उंची काय आहे पी क्यू भागिले भागिले काय परत एबीसी. एबीसीचा पाया बीसी आहे, पण त्या एबीसी ची उंची ए पासून चालू झाली ती आली डी पर्यंत, म्हणून त्याची उंची आली एडी. इथं काय कॅन्सल झालं तर इथं कॅन्सल झालं बीसी आणि बीसी. तर इथं उत्तर काय आलं पी क्यू छेद एडी. हे झालं तुमचं दुसऱ्या गणिताचं उत्तर. आता तिसरं पाहूयात. परत आला एबीसी ऑलरेडी काढलेला आहे, पण परत एकदा घेऊ आपण. एबीसीचा पाया बीसी आणि त्याची उंची ए डी भागिले एडीसी. एडीसी इथे पाहतो तर एडीसीचा पाया काय आहे तर तो आहे डीसी आणि त्या एडीसी ची उंची काय आहे ती आहे एडी. पुन्हा काय कॅन्सल झालं एडी. राहिलं काय बीसी छेद डीसी. ठीक आहे. आता शेवटचं गणित. क्षेत्रफळ त्रिकोण एडीसी. आता एडीसी एडीसीचा पाया डीसी आहे आणि उंची काय आहे एडी आहे भागिले पीक्यूसी. पीक्यूसीचा पाया क्यूसी आहे आणि उंची काय आहे तर पी क्यू आहे. काही समान आहे का त्याच्यामध्ये नाहीये, म्हणून याचं उत्तर इथेच थांबतं. तर याचं उत्तर तुम्हाला याच्यात कुठलेही कॅन्सलेशन नाहीये, त्याच्यामुळे त्याचं उत्तर तिथंच थांबलं. आणि हे तुमचे 4 गणितांची उत्तर तुम्हाला मिळाली. 5व्यामध्ये 4 विचारले होते, 4ही गणितांची उत्तर तुम्हाला एकाच ह्याच्यात मिळाली. ठीक आहे. आता मला वाटते तुम्हाला समजलं असेल की सराव संच 1.1 किती सोपा आहे. हा तुम्ही परत एकदा व्हिडिओ पाहून रिवाइज करा. सारखी सारखी व्हिडिओ पाहिली तर नक्कीच तुम्हाला हे सगळी गणितं चांगलीच लक्षात राहतील आणि परीक्षेमध्ये तुम्ही सोडवू शकाल. ठीक आहे. आशा आहे तुम्हाला समजलं असेल की मला नेमकं एक्सरसाइज 1.1 मध्ये काय सांगायचं होतं. तुम्हाला समजलंही असेल. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्सपर्यंत माझा हा चॅनल पोहोचवा. त्यासाठी तुम्ही फ्रेंड्सला शेअर करा.